तर बघू शकता इतकं छान वाटतं इथनं बघताना सनसेट. आणि आम्ही इथं लावायला लागलेलो आहे झाडं, ते सुद्धा झेंडूची. तर इथं लावलेली ती म्हणजे मी मागच्या वेळेस इथे झेंडू लावलेला तीच म्हणजे फुलं झडलेली वगैरे बिया उगवून आलेल्या इथंपर्यंत. आणि ही आपल्याला आप्पांनी हा करवा, हे म्हणजे आमच्या ही जी झेंडूची झाड आहेत किती 4-5 आहेत, 5 ही जी झेंडूची झाड आहेत तर ती आप्पांनी दिलीत की तुम्ही तुमच्या तिथं लावा म्हणून. तर आता मी ही झाड लावणार आहे. धर दुर्गा. आणि दुर्गा म्हणली मी व्हिडिओ घेणार. चक्क व्यवस्थित दाखव बाळा. आणि इथं सारखं पाणी येत असतं, होय नाही ग दुर्गा? हो. त्यामुळे ह्यांचा काही विषय होत नाही न जगण्याचा. दुर्गा ऑफ कॅमेरा जसं प्रश्न विचारतीस तसं विचार की बाळा. तुला काय प्रश्न पडला आता? काहीच नाही. कॅमेऱ्यात बघ बाळा, दिसतंय का व्यवस्थित? हो. तिकडं मी दिसतं का? तर अंतर म्हणजे अंतर ठेवलंय भरपूर, एवढं म्हणजे आपलं व्यवस्थित येतील झाड. इथलं एक गेलंच झाड आणि ह्याला आणून मी शेणखत पण घालणार आहे झाडाचं. आणि इथं अशी बल असती सारखी. आपला गोटा जे इथला नंदींचा जी गोटा धुतो ती सगळं पाणी इकडेच येत. नाही कोणतरी थांबलं आणि इथनं गेलो. होय काय? झाली काय दुर्गा झालं? हा झाली, 5 झाड. तर आता ही अशी झाडे लावा झाडे जगवा उपक्रम झालेला आहे. बघ वाटतंय ना छान? वाटतं की छान. आता मी टोमॅटोची पण म्हणजे घरात तरू टाकले, बिया टाकले टोमॅटोच्या. आता त्या टोमॅटोच्या बिया पण येतील छान. त्यावेळेस पण मी ह्या बाजूने अशा लावून घेणार इथलं. आणि इथं आम्ही आळू लावलाय. कुठं? आता इथं तिथे एक आणि तिथं लावलंय बघा एक. चला. आणि आता तुम्ही व्हिडिओत पुढे बघून घ्या. आम्ही सगळी हॉटेलमध्ये जेवायला गेलेलो आणि श्रीशा आणि दुर्गा डान्स करत होत्या. काय कुठलं का ते लिंबूचं गाणं? कुण्या सटवीनं हा जादू टोना केला माझा जानू दुसरीचा झाला. तर ह्या दोघींचं चालू होतं आणि आम्ही चोरून व्हिडिओ शूट केलाय. तर ते पण तुमच्या बरोबर पुढे शेअर करते. आणि व्हिडिओंचं मी म्हणजे टेक घेत असते, पण अलीकडे काय झालंय काय माहित, मला व्हिडिओ शेअर करायला म्हणजे उत्साह राहिलेला नाही. पण असं नाही मला करून चालणार, मला आवड आहे, असं करू वाटतं. पण काय झालंय काय माहित. पण आता मी तुमच्या बरोबर पुढे ते जे 2 टेक आहेत ते शेअर करते. तुम्ही शेवटपर्यंत बघा आणि प्रयत्न करते की रोजच्या रोज सगळे व्हिडिओ सोडण्याचा. रोज म्हणजे 1 दिवस आड वगैरे. तर चला. तर व्हिडिओ घ्यायचाच लक्षात राहिला नाही म्हणून आत्ता घेते. आम्ही सगळी जण आलोय जेवायला. हा हा हा.
काय बोलायला सुचतंय का नाही? तांबडा रस्सा पांढरा. आणि इथं बघू शकता चिकन ताट आलेलं आहे. काळा रस्सा, तांबडा रस्सा, अंडा ग्रेव्ही, खिमा, मटन प्लेट, चिकन प्लेट, सोलकढी आणि पांढरा रस्सा आणि रोटी. श्रीशा, मसुरा तर आपण कायम खातो. आता खातास ना? तर ही पोरगी बाहेर आली की हॉटेलमध्ये तिला नेहमी मसुराच पाहिजे असतो. आणि जेवायला कोण कोण आले तर दीदी, दुर्गा, आई, समू, हेन्नी आणि मला दाखवायची स्वतः मी. आणि आम्ही सकाळपासून पन्नास प्लॅन केले की जेवायला यायचं का नाही यायचं. शेवटी आमच्या आई साहेब आल्यावरच ठरलं. जेवण कसं आहे? अजून मी खायचीच आहे. विषय हार्ड आहे. तर मी ह्याच्यावर कट घेणार आहे. काय आणि छान आहे, मटन पण छान आहे. ठीक आहे. आणि आमच्या पोरीसनी करायची होती रानामध्ये पार्टी, पण आम्ही केली नाही. चला कुठं आलो जेवायला? हॉटेल माझ्या माहेराजवळ आले, दौलतमध्ये. दौलत हॉटेल, नरसिंगपूर का बहेबेट? भैयाच्या पुलाच्या पलीकडं. हा, भैयाच्या पुलाच्या पलीकडं. चला जेऊया आता. तर आता मी घरात आलोय आणि आईस्क्रीम आणलेलं. तर आईस्क्रीम खाऊन झाले आहे ना दीदी पोरींचं. श्रीशाला तोंड भरवलेलं दाखवायचं होतं पण दिसलं नाही. आणि तुम्हाला तर माहित आहे भाऊजी आमच्यावर आलंच नव्हतं जेवायला. भाऊजींचं आणलेलं आहे पार्सल, भाऊजींच्यासाठी आणलेलं आहे पार्सल. तर इथं आणलेलं आहे चिकन ताट. चिकन काय ते काळा रस्सा, तांबडा रस्सा, पांढरा रस्सा, अहो दीदी ताटले बारकं झालं. अंडा करी. इथे आहे राईस. 1 मिनिट. आणि इथं बघू शकता भाऊजीसनी डबल धमाका ऑफर आल्या. इकडे चिकन ताट, इकडं पुरणपोळी ताट. पुरणपोळी, भात दिलाय, डबा दिलाय नाता भाऊजींनी. आणि इथं आहे आमटी. आणि हो, त्याचबरोबर हा आहे थाळीचा राईस. तर भरपूर अशी ही 180ची थाळी, मस्तच. आणि रोट्या. चला आता भाऊजी जेवतील. या जेवायला. कुंकू हाय की तर काच फुटली असते का नाही? डान्स करत करत कळ नाही तुला काय करतेस. कॅरेक्टर मध्ये घुसल्या पाक. श्रीशाच्या स्कूलमध्ये साजरी केली जाणार आहे शिवजयंती. काल 19 फेब्रुवारी होती. छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती होती, पण ती काल सुट्टी असल्यामुळं आज 20 फेब्रुवारीला ह्यांच्या स्कूलमध्ये शिवजयंती साजरी केली जाणार आहे. तर श्रीशा शावरून निघाल्या काष्टा घालून. भाषण दिल्यासारखं काय बोलत होती. भाषण द्यावं लागतं. अशी हेअरस्टाईल आणि हा काष्टा. आणि श्रीशाचं ही ऑलराऊंडर ब्लाऊज आहे. सगळ्या साड्यांवर जातो है नाही ग. पार्टीवेअर असू दे, काठपदर असू दे, काय बी असू दे. चला मस्त. आणि श्रीशाचा लुक कसा वाटला ते नक्की सांगा. आणि श्रीशाला स्कूलमधनं काय पाठ करून यायला, घरातनं काय पाठ करून यायला सांगितलंय? देवा पाळला
पाय शिवाजीचा. तर हे सगळ्यांनी पाठ केलेलं आहे होय नाही. येस. आणि श्रीशानं मेकअप आता करायचा कमी केलाय होय. कारण तुम्ही बघू शकता इथं डोळ्याला तिची ॲलर्जी आल्या. आणि हो म्हणून फक्त काजळ लिपस्टिक म्हणजे हे आपलं मॉइश्चरायझर आणि कॉम्पॅक्ट पावडर झालं. चला बड़ा बड़ा भी लिखते हैं तो क्या आपकी राइटिंग में प्रॉब्लम है? क्या आप बहुत ज्यादा छोटा लिखते हो या फिर आप क्या बहुत ज्यादा बड़ा लिखते हो? एनालाइज करो, हाँ या ना, खुद से पूछो. ठीक है, अब चलते हैं मिस्टेक नंबर 3 की तरफ. और ये सारी मिस्टेक्स को एनालाइज करने के बाद ना आपको आज कमेंट में लिखना है कि आप कौन सी मिस्टेक कर रहे हो. क्या आप मिस्टेक नंबर 1 कर रहे हो, 2 कर रहे हो, 3 कर रहे हो, 4 कर रहे हो, या फिर सारी कर रहे हो, 2 या 3 कर रहे हो, 4 या 5 कर रहे हो, आप कौन सी कर रहे हो. तो देखते हैं मिस्टेक नंबर 3, थिक राइटिंग. अब बहुत सारे स्टूडेंट्स के मैंने कॉपी में देखा है कि वो ना बहुत मोटा मोटा लिखते हैं, जिसकी वजह से ना उनके कुछ वर्ड्स होते हैं ना वो ओवरलैप कर देते हैं.